नमस्कार, मी सुनील दत्त कुलकर्णी, हौशी कलाकार आहे. यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला म्हणजे दिनांक 5 जुलै 2020 रोजी मी गुरुमंत्र घेतला. चालीवरती गाणं लिहिण्याचा गुरुमंत्र. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या रूपाने ज्यांना देव पावला, ज्यांनी देव पाहिला, देव अनुभवला, अशा देववाणी देवगाणी गाणाऱ्या सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गायक, संगीतकार, नेपथ्यकार, चित्रकार मिलिंद जोशी यांच्या चला लिहू या चालीवरती गाणे या कार्यशाळेमध्ये मी सहभागी झालो होतो. खरं तर 27 आणि 28 जून 2020 रोजी होणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये सहभागी होण्यासाठी मी इच्छुक होतो. परंतु पहिली बॅच ही फुल झाल्यामुळे मला 4 आणि 5 जुलै 2020 रोजी संपन्न होणाऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं लागलं. चला लिहू या चालीवरती गाणं या कार्यशाळेमध्ये गुरुवर्य मिलिंद जोशी यांनी आम्हाला ऱ्हस्व दीर्घाचं महत्त्व, लघुगुरूचं तत्व हे समजावून सांगितलं. तर चाल ऐकताना हे लक्षात घ्या की छोटा वेळ लागणारी फ्रेज कुठे आहे. छोटा वेळ लागणाऱ्या फ्रेजमध्ये तुम्हाला ऱ्हस्व छोट्या उच्चार करता येतील, अक्षर लिहावी लागतील, आणि मोठा वेळ जिथे लागतो तिथे मोठा उच्चार करता येणारी अक्षरं लिहिणं शक्य आहे. लघुगुरूचं तत्व समजावून घेत असतानाच मी मिलिंद जोशी सरांच्या गुरुत्वाकडं, गुरुत्वाकर्षणानं कसा आकर्षित झालो हे माझं मला समजलं नाही. चला लिहू या चालीवरती गाणं या कार्यशाळेमध्ये मिलिंद जोशी सरांनी आम्हाला चाल डिकोड करून सांगितली. या डिकोड केलेल्या चालीवर गाण्याचा कोड कसा लिहायचा याचं तंत्र सांगितलं, याचा मंत्र सांगितला, कोडमंत्र सांगितला, गुरुमंत्र दिला. खरं तर मिलिंद जोशी आणि कार्यशाळा हे समीकरण हा नवीन नाही आहे, परंतु चालीवरती गीतलेखन कार्यशाळा ही कल्पना मात्र नाविन्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच माझ्यासारख्या नवोदित कवी गीतकाराला याबद्दल उत्सुकता होती. तसंच महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, गीतकार आणि संगीतकार यांना सुद्धा याबद्दल उत्सुकता होती. या उत्सुकतेच्या पोटीच पहिल्या बॅचमध्ये सुप्रसिद्ध कवी, गीतकार दासू वैद्य तसेच ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार हे सुद्धा सहभागी झालेले होते. चालीवरती गीतलेखन कार्यशाळेच्या अगोदर मिलिंद जोशी यांनी संगीतकार मिथिलेश पाटणकर यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध शहरात MM Pro स्टुडिओज कार्यशाळांचं आयोजन केलं आणि या कार्यशाळांच्या माध्यमातून व्यावसायिक गायक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गायकांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. जी एक चाल आहे ती तर गायचीच आहे, पण आपल्याला त्यातनं वाटलं पाहिजे की अभ्यास आपल्यासाठी क्रिएट करावा. फ्रेज गाताना म्हणजे काय, म्हणजे एका बाजूला कविता गायला आवडणाऱ्यांसाठी गायन कार्यशाळा आणि दुसऱ्या बाजूला गाणारी कविता लिहायला आवडणाऱ्यांसाठी गीतलेखन कार्यशाळा, अशा प्रकारचा हा डबल धमाका. महाराष्ट्राच्या विविध शहरात गायन कार्यशाळांचं आयोजन केल्यानंतर मिलिंद जोशी सरांच्या हे लक्षात आलं असेल की नुसतंच लयबद्ध गायन करणारे गायक तयार करून चालणार नाही, तर या लयबद्ध गायन करणाऱ्या गायकांना खाद्य पुरवलं पाहिजे, लयबद्ध गायन करणाऱ्या गायकांना वाद्य पुरवलं पाहिजे. आणि म्हणून लयबद्ध गायन करणाऱ्या गायकांना खाद्य पुरवण्यासाठी लयबद्ध लेखन करणारे, गाणं लिहिणारे गीतकारसुद्धा तयार झाले पाहिजेत. म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन हे करण्यात आलं असावं. संगीतकार मिलिंद जोशी यांचं कार्य फक्त कार्यशाळेपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी अनेक कार्यक्रमातून रंगनवा, गाणारी गझल, कवितेचं गाणं, कवी संमेलन, मुशाऱ्यामधून रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणारा त्यांचा कार्यक्रम गाणारी गझल, त्याची ही छोटीशी झलक. अनेक संगीतकारांसाठी मराठी आणि हिंदी अल्बमसाठी गीतलेखन करणाऱ्या मिलिंद जोशी यांनी गजानना मोरया, अस्वस्थ वारे, तुझ्यासाठी, थँक्यू मित्रा, कृष्ण माझा, टिपरी आली रंगा, हे नारायण नमोस्तुते, तरंगिणी, विभोर या आणि अशा अनेक अल्बमसाठी संगीत दिग्दर्शन हे केलेलं आहे. संगीतकार मिलिंद जोशी यांच्या संगीत रचनेचा रंग नवा आहे, त्यामुळं रसिकांना तो हवा आहे आणि म्हणून कदाचित त्याची सर्वत्र हवा आहे. हवासा वाटणारा हा कार्यक्रम रंग नवा, त्याची ही छोटीशी झलक.
बघतायत मी एवढी दचकतीये तर फक्त असा हात हातात धरून मी आहे असं तरी सांगावं. छत्री धरून तुझा हात दुखेल मी धरू का असं तरी विचारावं. संगीतकार मिलिंद जोशी यांचे सूर महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतात, भारताच्या बाहेर, दूर दूरपर्यंत हे सूर गेलेले आहेत. द नॉर्थ इंडिया शो, द साऊथ इंडिया शो, द आईसलँड शो या जर्मन मल्टीव्हिजन शोजसाठी, तसेच रेझिंग अलेक्झांड्रिया, बायोग्राफी ऑफ द युनिव्हर्स, द मून या आंतरराष्ट्रीय फुल डोम शोजसाठी सुद्धा मिलिंद जोशी यांनी संगीत दिग्दर्शन हे केलेलं आहे. भारतातील विविध भाषांमधून आकाशवाणी, दूरचित्रवाणीवरील जाहिरातींच्या जिंगल्ससाठी संगीत दिग्दर्शन, जाहिरातींसाठी गीतलेखन मिलिंद जोशी यांनी केलेलं आहे. त्याचीच ही छोटीशी झलक. ये गूंज है आसमान, सिमेंट हो तो बिना नहीं. संगीतकार मिलिंद जोशी यांचे सूर फक्त काव्यमंचावरच उमटलेले नसून रंगमंचावर देखील उमटलेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी रंगमंच देखील या सुरांनी व्यापून टाकलेला आहे. अश्रूंची झाली फुले, टॉम आणि जेरी, माझी माय सरस्वती, लुकाछुपी, सी यू अगेन, गेट वेल सून, डिअर आजो या आणि अशा अनेक मराठी नाटकांसाठी मिलिंद जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. जगदंबा, अरे ओ मायावी सरोवर, मस्ताना रामपुरी या हिंदी नाटकांसाठी, तसेच एज्युकेटिंग रीटा, शिव्हर या इंग्रजी नाटकांसाठी सुद्धा त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. फक्त संगीत दिग्दर्शनावर ते थांबलेले नाही, तर कोडमंत्र, डिअर आजो या नाटकांचं गीतलेखन सुद्धा गीतकार मिलिंद जोशी यांनी केलेलं आहे. ठस्त, टॉम आणि जेरी या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे. ठस्त या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी संस्कृती कला दर्पण हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. लॉस एंजेलिसमध्ये सादर करण्यात आलेल्या बहिणाबाईंच्या जीवनावरील माझी माय सरस्वती या नाटकाला पाश्चिमात्य संगीतही मिलिंद जोशी यांनी दिलेलं आहे. नाट्यक्षेत्रामध्ये केवळ गीतकार, संगीतकार म्हणून त्यांची ओळख नाही आहे, तर नेपथ्यकार म्हणून सुद्धा त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. देहधून या मराठी नाटकाच्या नेपथ्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत आषाढ का एक दिन या हिंदी नाटकासाठी हिंदी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट नेपथ्याचा पुरस्कारही मिळालेला आहे. मिलिंद जोशी यांचे शब्द व सूर दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावरही अवतरले आहेत, अंकुरले आहेत. अंकुर या मराठी मालिकेच्या शीर्षक गीताचे लेखन व संगीत दिग्दर्शन मिलिंद जोशी यांनी केलेले आहे. सखे गसये गाऊया आता आनंदाची गाडी गा आतल्या आता पिऊन टाकू डोळ्यातले पाणी ग. क्षणाचीही उसंत न घेता दूरदर्शन मालिकांसाठी संगीत दिग्दर्शन असेल किंवा गीतलेखन असेल, हे मिलिंद जोशी यांनी केलेलं काम रसिकांच्या हृदयात वसंत फुलवणार आहे आणि त्यांना पसंत पडलेलं आहे. पसंत आहे मुलगी या मालिकेच्या शीर्षक गीताचं लेखन गीतकार मिलिंद जोशी यांनी केलेलं आहे. झी मराठी वाहिनीवरील सारेगमप, स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील आता होऊन जाऊ द्या, कलर्स मराठी वाहिनीवरील गौरव महाराष्ट्राचा, सूर नवा ध्यास नवा या म्युझिक रियालिटी शोजमध्ये कधी परीक्षक म्हणून, कधी स्पर्धक निवड परीक्षक म्हणून, तर कधी गायन मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. संगीतकार आणि गीतकार मिलिंद जोशी यांच्या शब्द आणि सुरांनी चित्रपटाचा मोठा पडदासुद्धा व्यापून टाकलेला आहे. या चित्रपटसृष्टीमध्ये बिनधास्तपणे सेकंड इनिंग खेळत कटिबंधातील अशाच एका बेटावर गोळाबेरीज करत त्यांनी कधी संगीत दिग्दर्शन तर कधी गीतलेखन करत रसिकांना सेंटिमेंटल केलेलं आहे. सेंटिमेंटल या मराठी चित्रपटातील सर्व गाण्यांचं संगीत दिग्दर्शन हे मिलिंद जोशींनी केलेलं आहे. त्यासोबतच एक गाणंसुद्धा त्यांनी या चित्रपटासाठी लिहिलेलं आहे. त्याचीच ही झलक. हितच मांडू तुझ्या न माझ्या सपनांचा संसार हितच मांडू तुझ्या न माझ्या सपनांचा संसार हितच झाला.
मिलिंद जोशी यांच्या चित्रपटातील कामगिरीप्रमाणेच त्यांचा चित्राचा पट हा सुद्धा मोठा. चित्रकार मिलिंद जोशी यांनी अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं चित्रण हे केलेलं आहे. अनेक चित्र प्रदर्शनातून चित्रप्रेमींना त्यांच्या चित्राचं दर्शनही झालेलं आहे. चित्रकार मिलिंद जोशी यांच्यासाठी चित्र काढणं म्हणजे गीतकार मिलिंद जोशींनी लिहिलेल्या शब्दाला संगीतकार मिलिंद जोशींनी चाल लावण्यासारखं आहे. थोडक्यात या तिन्ही कलांवर त्यांचं सारखंच प्रेम आहे. आपल्या संगीत दिग्दर्शनातून रसिकांना स्वरानंद देणाऱ्या प्रतिभावंत संगीतकार मिलिंद जोशी यांना स्वरानंद पुणे या संस्थेने संगीत सूर्य केशवराव भोळे प्रयोगशील संगीतकार पुरस्कार हा प्रदान केलेला आहे. संगीत क्षेत्रात आपल्या सुरांची इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे उधळण करणाऱ्या संगीतकार मिलिंद जोशींना इंद्रधनु ठाणे या संस्थेने युवन्मेष या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. संगीतकार मिलिंद जोशी यांनी अनेक कवींच्या कवितांना संगीतबद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे संगीतकार अशोक पत्की, कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, अविनाश विश्वजित या संगीतकारांच्या संगीत रचनांवर गीतकार मिलिंद जोशी यांनी गीतलेखन सुद्धा केलेलं आहे. चला लिहू या चालीवरती गाणं या कार्यशाळेमध्ये मिलिंद जोशी यांनी स्वतः चालीवर लिहिलेल्या बघ झुरवी तुला या गाण्याचं विश्लेषण केलं. या गाण्याची क्रिएटिव्ह प्रोसेस आमच्यासोबत शेअर केली. ही प्रोसेस, त्यांचा अनुभव हे गाणं डोळे दिपवणारं आणि कान तृप्त करणारं होतं. बघ झुरवी मला असा दुरावा, असा दुरावा का हवा सांगना. चालीवर गाणं लिहिण्यासाठी क्रिएटिव्हिटी हवी. चालीवर गाणं लिहिण्यासाठी उत्स्फूर्तता, शब्दसंग्रह, शब्द माधुर्य, भाषा वैभव हवं. कवी दासू वैद्य, कवी वैभव जोशी, कवी गुरु ठाकूर यांनी चालीवर गाणं लिहिताना अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण, भावपूर्ण, परिपूर्ण गाणी लिहिलेली आहे. फक्त ठेक्यावर नाही तर भावनांना हात घालणारी, फक्त शब्दबंबाळ नाही तर शब्दप्रधान गायकी जोपासणारी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच गीतकार दासू वैद्य, गीतकार वैभव जोशी, गीतकार गुरु ठाकूर यांची गाणी चालीसोबतच शब्दांनी सुद्धा आठवतात. ही गोष्ट मिलिंद जोशी सरांनी या कार्यशाळेमध्ये अधोरेखित केली. चला लिहू या चालीवरती गाणं या कार्यशाळेमध्ये चालीवरती गाणं लिहिण्यासाठी गीतकाराकडे कोणतं कौशल्य आवश्यक आहे हे मिलिंद जोशी सरांनी प्रात्यक्षिकासह आम्हाला सांगितलं. त्यांनी एक तयार केलेली चाल ऐकवली आणि या चालीवर शब्द लिहिण्यासाठी, गाणं लिहिण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं. चालीवर गाणं लिहिताना मी गोंधळलो, मी चुकलो, पण या कार्यशाळेतून बऱ्याच नवीन गोष्टी मी शिकलो. चला लिहू या चालीवरती गाणं या कार्यशाळेमध्ये मिलिंद जोशी सरांनी वारंवार ऱ्हस्व दीर्घाचं, लघुगुरूचं महत्त्व, लघुगुरूचं तत्त्व आम्हाला सांगितलं. केवळ गाण्यातच नाही तर जीवन गाण्यामध्ये सुद्धा जीवन गाणं जगताना काय ऱ्हस्व पाहिजे आणि काय दीर्घ पाहिजे हे कळायला पाहिजे. जीवन गाण्यामध्ये आनंद हा ऱ्हस्व आहे पण तो दीर्घ पाहिजे. जीवन गाण्यात चिडचिड ही दीर्घ आहे पण ती ऱ्हस्व पाहिजे. चालीवरती गाणं लिहिताना आनंद मिळवा, चिडचिड टाळा. या कार्यशाळेतील मिलिंद जोशी सरांचा शब्द न शब्द हा अविस्मरणीय आहे, प्रेरणादायी आहे. गाणं हे शब्द, सूर, ताल आणि लय याचा एकत्रित परिणाम आहे. गाण्याचे शब्द, सूर, ताल आणि लय एक एक परिमाण आहे. गीतसृष्टीकडं, संगीतसृष्टीकडं पाहण्याची एक नवी डोळस दृष्टी या कार्यशाळेने आम्हाला दिली. चालीवरती गाणं लिहिणं ही सुद्धा परफॉर्मिंग आर्ट आहे. त्यामुळे करत राहा. सातत्याने करत गेल्यानंतर कौशल्याने, प्रयत्नाने, सरावाने तुम्ही सुद्धा चालीवर गाणं लिहू शकता. हा विश्वास, हा आत्मविश्वास या कार्यशाळेने आम्हाला दिला. की एखादी गोष्ट आली नाही म्हणून तुम्ही स्वतःला कर्स करू नका. छे, मला येतच नाही, हे कधी करू नका. फक्त नोट करा की अरे आपल्याला हे आलं नाही, ओके ठीक आहे आपण परत करूया. इतकं ते सिम्पल ठेवा. हा म्हणजे काय आलं नाही ते बघा आणि ते करायचा प्रयत्न करा. बस एवढंच सिम्पल. बी इझी ऑन युअर सेल्फ. असं वाटत होतं की ही कार्यशाळा संपूच नाही. भेट व्हावी, रोज भेट व्हावी, ऑनलाईन का होईना परत भेट व्हावी, परत भेट व्हावी, भरत भेट व्हावी. असं होतं मला, असं नेहमी होतं मला. असंच होतं ना तुलाही. मिलिंद जोशींच्या रंजक कवितांचा अनुभव सुद्धा आनंददायी आहे.
या कविता कधी वाचत, कधी संवाद साधत, तर कधी वादकांच्या साह्याने गायन करत सादर केलेल्या या कविता रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख करतात, हसतमुख ठेवतात. त्याचीच ही छोटीशी झलक. तो शुभ्र पांढरा कागद होता कोरा, तो शुभ्र पांढरा कागद होता कोरा, नाजूक वेळी कवितेत गुंतला वेडा. प्रारब्धाची वीण कुणाची घट्ट, कुणाची सैल, कुणी पाणवठ्यापाशी तर कुणी दूर हजारो मैल. मी शाळेत असतानाची गोष्ट, आमच्या घराजवळच राहणारी, छान दिसणारी, माझ्यापेक्षा बरीच मोठी असलेली मुलगी एक दिवस अचानक आमच्या वर्गावर BEdची शिक्षिका म्हणून तास घ्यायला आली. तू तरी माझ्या मनातील सांग ओळखले कुठे, होय मी म्हटलेच नाही, होय मी म्हटलेच नाही, पण नको म्हटले कुठे. चला लिहूया चालीवरती गाणं या कार्यशाळेच्या आमच्या वहीची काही पानं सोनेरी होती, तर काही चक्क कोरी होती. वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी, वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी, शब्दांच्या पलीकडल्याची ती नोंद ठेवली होती. आणि कर्णमधुर सुरेल सुरावटींची रचना करणाऱ्या मिलिंद जोशी सरांनी गायनकला, संगीतकला, काव्यलेखन कला, नाट्यकला, चित्रकला या कलेच्या विविध प्रांतात सुरेल असा सूर मारलाय आणि उत्तुंग अशी उंची प्राप्त केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना भविष्यामध्ये अर्थपूर्ण, भावपूर्ण, सौंदर्यपूर्ण, परिपूर्ण गाणं लिहिण्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.